दीड दिवसाच्या गणरायाला मोठ्या हर्षाने आम्ही भक्तिभाव निरोप देण्यासाठी आलेले आहेत। वसई विरार शहर महानगरपालिकेने प्रत्येक जागोजागी नैसर्गिक तलावाची निर्मिती देखील केली आहे। त्यामुळे एका ठिकाणी गर्दी न होता सगळ्या ठिकाणी व्यवस्थितरित्या हा गणरायाला विसर्जन देण्याचा कार्यक्रम चालू आहे। त्याबद्दल आज एच प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता मॅडम आपल्यासोबत आहेत। संगीता घाडीगावकर मॅडम काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। मॅडमजी नमस्कार। मॅडम, आज गणरायाला विसर्जनासाठी आज समतानगर ह्या भागात तुम्ही आलेले आहात। संपूर्ण एच प्रभागात कशा पद्धतीने कार्यक्रम चालू आहे? मी वसई विरार महानगरपालिकेच्या एच प्रभागाची सहाय्यक आयुक्त आहे आणि वसई विरार महानगरपालिकेच्या एच प्रभागाने एकूण 8 तलावांची व्यवस्था लोकांसाठी केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। हायकोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत ते येथील लोक अगदी उत्स्फूर्तपणे पाळत आहेत आणि त्यामुळे हा जो हायकोर्टाने दिलेला निर्देश आहे तो योग्य प्रकारे त्याचं पालन होत आहे असं मला सांगताना खूप आनंद होत आहे। लोकांचा तुम्ही बघत असाल की लोकांचा उत्स्फूर्त इथे प्रतिसाद दिसत आहे आणि त्यामुळे आपल्या पर्यावरणाचं सुद्धा त्यामुळे रक्षण होणार आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये एक अशीच परंपरा हे चालू आहे आणि आपली जी येणारी पिढी आहे ती सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊन पर्यावरणाचं रक्षण या ठिकाणी ज्या मूर्ती आलेल्या आहेत त्या किती फुटापर्यंत आहेत? आतापर्यंत ज्या मूर्ती आलेल्या आणि आज भरपूर पाऊस देखील आहे तरी देखील तुमचा स्टाफ वगैरे इथे चांगल्या पद्धतीने कामकाज करताना दिसत आहे। त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आमचा स्टाफ त्यासाठी आम्हाला अगदी उत्तम प्रकारे साथ देत आहे। तुम्ही बघत असाल स्टेजवरती आमचा संपूर्ण स्टाफ तो उपस्थित आहे आणि लोकांना पोलिसांचा स्टाफ सुद्धा आम्हाला आहे। आमचे एनएसएस सुद्धा आहेत। या ठिकाणी आता गर्दी असं वाढत आहे। त्या ठिकाणी काही मेडिकल इश्यू झाला तर मेडिकल स्टाफ देखील अवेलेबल आहे। प्रगती संस्थेने या ठिकाणी नागरिकांसाठी मोफत वडापावची सोय केलेली आहे आणि त्या त्यांच्या सहकार्यामुळे महानगरपालिकेच्या एच प्रभागामार्फत त्यांचे आभार मानतो। तर आपण ऐकलं मॅडमचं म्हणणं आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एच प्रभागामध्ये आम्ही जागोजागी असे तरणतलाव बनवलेले आहेत। त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना कशी सेवा देता येईल त्याचं देखील तंतोतंत या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे। त्यामुळेच या ठिकाणी मेडिकल स्टाफ असू द्या, पोलीस कर्मचारी असू द्या किंवा सर्व विचार करूनच जागोजागी तरणतलावाची निर्मिती केलेली आहे। वसई लाईव्हसाठी दिलीप दाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार।